So good morning, everyone. So yesterday we have successfully completed our 6.1, correct? Principle of multiplication, principle of addition. जर का and आला तर we use principle of multiplication and जर का or आला तर we use principle of addition. Okay, चलो. So let's go to the 6.2. Easy है 6.2. इतना कुछ भी नहीं उसके अंदर. फॅक्टोरियल नोटेशन जे आपण शिकलो होतो त्यावर पूर्णपणे आधारित आहे. ओके, सो राइट डाउन. इव्हॅल्युएट 8 फॅक्टोरियल. क्वेश्चन नंबर 1. Evaluate 8 factorial. आता आपल्याला माहिती आहे 8 फॅक्टोरियल आपण कसं काढणार? 8 into 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 is equal to. आपल्या सर्वांना माहिती आपण पाठ केले बांधलो 4 फॅक्टोरियल 8 फॅक्टोरियल किती बांधलो? बरोबर आपण केलेत ना. तुम्हाला म्हणलं तर 10 पर्यंत पाठ करायचे. असे क्वेश्चन आले की डायरेक्ट मल्टिप्लिकेशन न करता आन्सर द्यायचा आपल्याला. व्हेरी गुड. 40,320. Number 2, 6 factorial. हे काय असेल बांधो? 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1. Very good. 720. काय फालतू. Next, 8 factorial minus 6 factorial. ह्याचं उत्तर 2 factorial एक बांधो. नो, आपण ही प्रॉपर्टी पाहिली ना. p factorial minus q factorial is not equal to p minus q factorial. बच्चो ह्याची प्रॉपर्टी हा, तर आपण काय करणार डायरेक्ट 8 फॅक्टोरियल किती आला आपला? 40,320 माइनस 6 फैक्टोरियल किती बांधो आपला? 720. सो कितना बचा बच्चों ये? 39,600. वेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 8 minus 6 ब्रॅकेट कंप्लीट फॅक्टोरियल इज इक्वल टू. लक्षात घ्या मॅथचा पहिला रूल आपला काय आहे? वी हॅव टू सॉल्व ब्रॅकेट फर्स्ट. है ना? सो 7 ना 8 गेले उरले किती? 2 फॅक्टोरियल. तर बॉडमॉस रूल माहिती ना तुम्हाला? 2 into 1 is equal to 2. सो आपण आधी ब्रॅकेट सॉल्व करतो, त्यानंतर बाकीचे ऑपरेशन्स. सो ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे कळले तुम्हाला? नेक्स्ट, कम्प्यूट 12 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2, कम्प्यूट 12 फॅक्टोरियल माइनस एक्सक्यूज मी. सर्वांनी लक्ष द्यावं इथे. ज्यावेळेस एव्हरीवन ज्यावेळेस असा क्वेश्चन ज्यावेळेस आपल्या समोर येतो त्यावेळेस याच्यामध्ये पहा सगळ्यात मोठा फॅक्टोरियल कोणता आहे? सगळ्यात मोठा 12. सगळ्यात छोटा कोणता आहे? 6. तर ह्या 12ला काय करा? 6 फॅक्टोरियल पर्यंत घेऊन या. ओके, या 12ला काय करा? 6 फॅक्टोरियल. मी कसं घेऊन येतो पहा. 12 गुणिले 11 गुणिले 10 गुणिले 9 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 6 5 4 3 2 1. म्हणजे सगळ्यांना मिळून मी म्हणतो 6 फैक्टोरियल. चालेल का? क्या मैं इसको ऐसे बोल सकता हूँ क्या? डिवाइड बाय 6 फैक्टोरियल. ये 6 और 6 कैंसिल हो जाएगा.
बस इस सब का मल्टीप्लिकेशन करो और आंसर बोल दो इसका। डू इट एट होम. इतना का वेळ वाया घालू. कारण की याच्यामध्ये काही एवढं तथ्य नाहीये. हे आता आपल्याला दिसतंय असं की यार हे एवढं एवढं क्वेश्चन आहे. बट नंतर जेव्हा आपण परम्युटेशन कॉम्बिनेशन ज्यावेळेस आपण लर्न करू, ऍट दॅट टाइम इट विल बी अ पार्ट ऑफ युअर क्वेश्चन आन्सर. नेक्स्ट 12 upon 6 bracket factorial. So 12 upon 6 bracket का factorial. So maths चा rule, we have to solve bracket first. So 12 divided by 6 will be 2 factorial. So answer is 2 into 1. So answer is 2. Okay, what's झालंय 665280. Very good. Number 3. 3 into 2 bracket factorial. 3 into 2 bracket complete factorial. So आधी ब्रॅकेट सॉल्व करा. 3 दुने 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल माहिती आहे किती आहे? 720. Next, number 4. 3 factorial into 2 factorial. So 3 factorial into 2 factorial. So 3 factorial value किती आणू? 3 into 2 into 1 into 2 factorial 2 into 1. So कितना आएगा बच्चों ये? 6 into 2 is equal to 12. कुछ भी कोई चीज काही पण फालतू दिले. नेक्स्ट कम्प्यूट. कंटिन्यू करा तुम्ही तुमचा क्वेश्चन. काय नेक्स्ट क्वेश्चन करण्याची गरज नाही. किती झाले? 4 झालेत ना. 5 नंबर कंटिन्यू करा. 9 factorial upon 3 factorial into 6 factorial. 9 factorial upon 6 factorial into 3 factorial is equal to. ओके, आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो मोठा कोणता याच्यामध्ये पहा 9. 9 ला काय करा? 6 पर्यंत घेऊन या. ओके, सो दिस विल बी डन इन दिस वेज. 9 into 8 into 7 into 7 8 9 6 factorial upon 6 factorial into 3 into 2 into 1. ओके, चलो. सो 6 6 कॅन्सल झाले. 3 1 3 3 3 9 2 1 2 2 चौक 8. आंसर कितने बनो? 3 गुणिले 4 गुणिले 7. कितना है बच्चों? 12 सती.
नेक्स्ट 6 नंबर. 6 factorial minus 4 factorial upon 4 factorial. ओके, 3 फैक्टोरियल था ना बेटा. यहाँ पे 3 फैक्टोरियल को मैंने एक्सपांड किया 3 इंटू 2 इंटू 1. ओके डन. चलो आता मी ह्याला असं करतो पहा. 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल मायनस 4 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल. वरतून काय करतो 4 फॅक्टोरियलला कॉमन घेतो. 6 पंचे 30 मायनस 1 अपॉन 4 फॅक्टोरियल. आन्सर इज 29. नेक्स्ट 8 फैक्टोरियल अपॉन 6 माइनस 4 फैक्टोरियल. 6 फैक्टोरियल माइनस 4 फैक्टोरियल. सो मैं 8 को ऐसे लिखता हूँ 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 फैक्टोरियल अपॉन 6 इंटू 5 इंटू 4 फैक्टोरियल माइनस 4 फैक्टोरियल. खालनं काय करतो 4 फॅक्टोरियल कॉमन घेतो. सो काय आएगा 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 डिवाइडेड बाय 6 पंचे 30 मायनस 1 इंटू 4 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल. सो हा वरचा आणि वरचा आणि खालचा दोन्ही 4 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. सो व्हॉट इज अवर आन्सर. वरचा गुणाकार करा, खाली आला 29. दोनशे 10 गुणिले 8 1680. नेक्स्ट 7 नंबर 8 फॅक्टोरियल अपॉन काय फालतू आहे 8 फैक्टोरियल अपॉन 6 माइनस 4 फैक्टोरियल. सो आ जाएगा 8 फैक्टोरियल अपॉन 2 फैक्टोरियल. सो हाउ मच इज 8 फैक्टोरियल बच्चों. आई थिंक 40,320 डिवाइड बाय 2. सो 20,160.
इसको मैंने फास्ट इसके लिए इसलिए लिया क्योंकि कुछ भी नहीं बचो, ओनली कॅल्क्युलेशन पार्ट, याच्यात काही लॉजिकच नाहीये. ह्याच्या आधी सर्व एक्झाम्पल स्लोली यासाठी घेतले बिकॉज देर इज अ लॉजिक बिहाइंड एव्हरीथिंग. I hope it is done. Next. Next question. Write in terms of factorials. Write in terms of factorial. 5, 6, 7, 8, 9, 10. Number 1. 5 गुणिले 6 गुणिले 7 गुणिले 8 गुणिले 9 गुणिले 10. आणि आपल्याला काय करायचं आहे, नवीन नवीन क्वेश्चन थोडासा इझी आहे, काही प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्यायचे. मग सांगा, जर का मला ह्याला फॅक्टोरियल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला ह्याच्यामध्ये काय ऍड करावं लागेल? 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. चलो ऍड करून टाका, जो चाहिए उसको ऍड कर दो. सो मैं ऍड करतो याच्यामध्ये बघा, 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4. इसको मैंने क्या किया, ऐड किया. इंटू अपना जो पुराना था 5 इंटू 6 इंटू 7 इंटू 8 इंटू 9 इंटू 10 होल डिवाइडेड बाय, जिसको ऐड किया उसको डिवाइड कर दो. 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4. ओके, काय मी वरच्याला या पूर्ण 1 गुण 1 1 टू 10 चं मल्टीप्लीकेशन आहे, ते मला 10 फैक्टोरियल बोलू का? यस. और नीचे वाले को 4 फैक्टोरियल बोलू क्या? यस, लिख दिया मैंने यहाँ पे फैक्टोरियल के फॉर्म में. समजा आपल्याला हे दिलं होतं, त्यामध्ये मी पहिले 4 ऍड केले आणि ऍड केले म्हणून मी त्याला डिवाइड पण केलं, जेणेकरून कॅन्सल होऊन जातील. नेक्स्ट नंबर 2. 3, 6, 9, 12, 15. 3 गुणिले 6 गुणिले 9 गुणिले 12 गुणिले 15. जर तुम्ही नीट पाहताल, हा काहीतरी पाढा दिसतोय आपल्याला, 3चा पाढा दिसतोय का? 3 1 3, 3 2 6, 3 3 1 9, 3 4 12, 3 5 15. ओके, चलो फिर इसको उस तरह से लिखो. सो ह्याला मी असं 3 ला मी म्हणतो 3 इंटू 1 इंटू 6 ला म्हणतो 3 इंटू 2 इंटू ह्याला म्हणतो 3 इंटू 3 इंटू इसको बोलता हूँ 3 इंटू 4 इंटू इसको बोलता हूँ 3 इंटू 5. चलेगा बच्चों? हाँ, आता है ना. लय भारी क्वेश्चन. मला त्यातनं काय करायचं आहे, 3 कॉमन घ्यायचं आहे ना. मी काय केलं, सर्वांना 3 कॉमन घेतला. आतमध्ये ब्रॅकेट मध्ये काय उरेल बाळांनो, 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5. ब्रॅकेटच्या बाहेर काय येईल? ब्रॅकेटच्या बाहेर काय येईल? 3. ब्रैकेट के बाहर क्या आएगा? 3. बोलो बच्चों. Yes, Akansha is saying yes. Anyone else? ज्याचं कोणाचं वेगळं उत्तर असेल त्याने उत्तर पाठवा, काही प्रॉब्लेम नाही. ब्रॅकेटच्या बाहेर 3 येईल. 3. बरं चला, ब्रॅकेटच्या बाहेर येईल 3⁵5. ए 3 इंटू 5 फॅक्टर कुठून आला बया? असं काही नसतं. अच्छा ओके, तू डायरेक्ट आन्सर सांगितलं, फायनल आन्सर रॉंग.
नहीं, डोंट टेल मी दैट 243 वगैरह. टू फोर्टी थ्री कहाँ से आया बेटा? We have to write it in terms of what? Factorial. मला एवढं सांगा ना, ब्रॅकेटच्या बाहेर काय येईल? अच्छा, थ्रू 243 मतलब 3:5 बोल दिया आपने. ओके ओके, ठीक है. गुड, व्हेरी गुड. यहाँ पे आएगा बच्चों 3:5. पहा बांधू, ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक आहे. थोडा वेळ जातोय पण काही प्रॉब्लेम नाही. 3 into 1, 3 into 2, 3 into 3, 3 into 4 आणि 3 into 5. ह्या लोकांमध्ये फरक आहे जर का ह्याच्यामध्ये प्लस साइन असेल तर. समजतंय? जर प्लस साइन असेल त्याच्यामध्ये इन बाळांनो कॉमन 3 into 1 into 2 into 3 into 4 into 5. पण बाळांनो इथे प्लस साइन नाही, याच्यामध्ये काय मल्टिप्लिकेशन साइन आहे. इथे कोणतं साइन आहे? मल्टिप्लिकेशन. तर बाळांनो लक्षात घ्या, मी त्याला असं म्हणू का, एका ब्रॅकेटमध्ये दिस आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजेच 3:5 into 5 फॅक्टोरियल शुड बी द आन्सर. अभि समजा ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे? जे तुम्ही उत्तर सांगितलं, तुम्ही जे डोक्यात आणलं, दॅट इज धिस. विच इज रॉंग. समजतंय का? कॉमन मल्टिप्लिकेशन मध्ये कॉमन येत नाही. कॉमन घेण्यासाठी प्लस साइन पाहिजे. चलो नेक्स्ट, नंबर 3. 6, 7, 8, 9. आता वरच्या फर्स्ट नंबर सारखा आहे. ह्याच्यामध्ये काय करा, पहिले 5 ऍड करा, डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल करा. डू इट फास्ट. आणि खालचाही सोप्पा आहे. 5चा पाडा आहे. 5 कॉमन घ्या म्हणजे काय म्हणतो 5:5. येस, याचं उत्तर येईल बाळांनो 9 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल. याचं उत्तर येईल 5:5 into 5 फॅक्टोरियल. Done. Next example. Write down. Evaluate n factorial upon r factorial into bracket n minus r bracket factorial for number 1 when n is equal to 8 and when n is equal to 6, r is equal to 6. ह्याच फॉर्म्युल्यात n ची आणि r ची व्हॅल्यू दिली आपल्याला, ते टाकायचंय. आणि सेमला सेकंड क्वेश्चन पण दिलाय त्यांनी आपल्याला. r ची आणि n ची व्हॅल्यू 12 12 असतात.
डन। चलो क्वेश्चन एकदम इजी है। काय दिलंय? इव्हॅल्युएट n फॅक्टोरियल अपॉन n फॅक्टोरियल इंटू r माइनस n ब्रैकेट फैक्टोरियल n माइनस r है, सॉरी, n माइनस r फैक्टोरियल। डन। क्वेश्चन नंबर 1 दिला त्यांनी, when n is equal to when r is equal to 8 and 6, 8 and 6। चलो यहाँ पढ़ा लेंगे पहले तो। सो n फैक्टोरियल अपॉन r फैक्टोरियल इधर इधर n फैक्टोरियल तो कैंसिल होऊन जाईल मग वरती। r फैक्टोरियल इंटू r n माइनस r फैक्टोरियल। चला n चली किती वाजून 8, सो 8 फैक्टोरियल अपॉन r चली किती वाजून 6 फैक्टोरियल इंटू n माइनस r, सो 8 माइनस 6 फैक्टोरियल इज इक्वल टू, so 8 into 7 into 6 factorial upon 6 factorial into 2 factorial, so this will become 8 into 7 upon 2, so 4 into 7, सच्चोक 28, 20 is the answer. Very good, very good. जर तुम्हाला समजलं असेल यू कॅन गो अहेड ऑफ मी, नो प्रॉब्लेम। कारण की कॅल्क्युलेशन सर्व जेव्हा मी सांगेल नका जाऊ पुढे, नका जाऊ। n इज इक्वल टू r इज इक्वल टू होय होय 12 12। चलो तो यहाँ पे आ जाएगा n फैक्टोरियल अपॉन r फैक्टोरियल इंटू n माइनस r फैक्टोरियल। यहाँ पे आ जाएगा 12 फैक्टोरियल अपॉन 12 फैक्टोरियल इंटू 12 माइनस 12 फैक्टोरियल इज इक्वल टू 12 12 तो कैंसिल झाले, 1 अपॉन 0 फैक्टोरियल। 0 फैक्टोरियल आपको पता है 1 इज इक्वल टू 1। ओए होए, वेरी नाइस। क्या होता फालतू दे दो। फाइंड द वैल्यू ऑफ n, या एलसीएम में वाला इथे पूर्णपणे। चलो आ जाओ, सेम नंबर 3, तुम्ही नंबर 3च करा ना, व्हॅल्यू ऑफ n नाही इव्हॅल्युएट होतं नाही कधी वरचं। ओके, फाइंड n इफ, इथे नीट लिहा n अपॉन n फैक्टोरियल नहीं है, n अपॉन 8 फैक्टोरियल इज इक्वल टू 3 अपॉन 6 फैक्टोरियल प्लस 1 अपॉन 4 फैक्टोरियल। ओके, आता पहा इथं मला आधी काय करावं लागेल बांधव, ह्या प्लसला कन्वर्ट करावं लागेल मल्टिप्लिकेशन मध्ये, दॅट इज पॉसिबल ओनली बाय एलसीएम। सो पहा मी याला आता कसं डोकं लावतो, ह्याला तुम्ही 3 अपॉन 6 इंटू 5 इंटू 4 फैक्टोरियल प्लस 1 अपॉन 4 फैक्टोरियल, सो n अपॉन 8 फैक्टोरियल इज इक्वल टू 1 अपॉन, मैं इसको बोलू क्या, 3 एक 3, 3 दूने 6 आणि 5 दूने 10 इंटू 4 फैक्टोरियल प्लस 1 अपॉन 4 फैक्टोरियल इज इक्वल टू n अपॉन 8 फैक्टोरियल। सो ये बन जाएगा बच्चों मेरा n अपॉन 8 फैक्टोरियल इज इक्वल टू, अब इसका एलसीएम लेता हूँ बच्चों, क्या आ जाएगा
10 इंटू 4 फॅक्टोरियल वरती काय होऊन जाईल बाळांनो पहा 1 प्लस 10 यस सो अभी मैं इसको 8 को उधर लेके आता हूँ सो n इज इक्वल टू ये बन जाएगा 11 इंटू 8 फैक्टोरियल अपॉन 10 इंटू 4 फैक्टोरियल है ना इट्स ऑल अबाउट कैलकुलेशंस नथिंग एल्स सो n इज इक्वल टू 11 इंटू अभी 8 को 4 तक लेके आओ 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 फॅक्टोरियल होल डिवाइडेड बाय 10 इंटू 4 फॅक्टोरियल सो 10 एक 4 एक 4 4 एक 4 गेले 5 एक 5 5 दुने 10 बे एक बे बेत्रिक 6 सो n ची व्हॅल्यू काय बांधो 11 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 3 n ची व्हॅल्यू सांगा मला गुणाकार करा आणि सांगा 1848 वेरी गुड 1848 कुछ भी था क्या बच्चों एकदम फालतू है कि नहीं नेक्स्ट क्वेश्चन हाँ n अपॉन 6 फैक्टोरियल 4 अपॉन 8 फैक्टोरियल प्लस 3 अपॉन 6 फैक्टोरियल n upon 6 factorial is equal to 4 upon 8 factorial plus 3 upon 6 factorial. चलो n upon 6 factorial is equal to 4 upon 8 into 7 into 6 factorial plus 3 upon 6 factorial. So 4 एक 4 4 दूने 8 okay so n upon 6 factorial is equal to 1 upon 7 दूने 14 into 6 factorial plus 3 upon 6 factorial सेम मध्ये क्वेश्चन आहे सो याचा एलसीएम येऊन जाईल मुलांनो माझा 14 into 6 फॅक्टोरियल सो इथे 1 प्लस 14 3 मल्टीप्लाय बाय 14 so n upon 6 factorial so n is equal to 1 plus 14 into 3 upon 14 into 6 factorial into 6 factorial so 6 6 झाले cancel so n is equal to बस अभी काही कैंसिल तो होत नाही है सो 14 14 28 14 त्रिक 42 छेद 14 सो 43 अपॉन 14 so विद आंसर कुछ भी नहीं कर सकते ना नेक्स्ट क्वेश्चन 1 upon n factorial is equal to
हा क्वेश्चन थोडं जपून करा. हे आता n नाही काढायचं, आपल्याला n फॅक्टोरियल काढायचं आहे. इज इक्वल टू 1/4 फॅक्टोरियल मायनस 1/4 4/5 फैक्टोरियल. देखो, सो 1/n फैक्टोरियल, तो मैं इसको 1/4 फैक्टोरियल माइनस 4/5 इंटू 4 फैक्टोरियल. सो इसको मैं बोल दूंगा 5 इंटू 4 फैक्टोरियल. दिस विल बी 5 माइनस 4 1/n फैक्टोरियल. करेक्ट बच्चों. सो 1/n फैक्टोरियल इज इक्वल टू 1/, क्या मैं 4 इंटू 5 इंटू 4 फैक्टोरियल को मैं डायरेक्टली 5 फैक्टोरियल वापस बोल दूं क्या? जसं मी 5 फॅक्टोरियल ह्याच्यामध्ये कन्वर्ट केला, तसंच मी ह्याला परत एकदा ह्याच्यात कन्वर्ट केला. फक्त एलसीएम घेण्यासाठी त्याचा वापर केला मी. बस इसका रेसिप्रोकल को ले लो. देयरफॉर n फैक्टोरियल इज इक्वल टू 5 फैक्टोरियल. फैक्टोरियल विल गेट और साइन विल गेट कैंसल. देयरफॉर n इज इक्वल टू कितना 5. समजते. आपण n ची व्हॅल्यू काढत बसलो असतो 120, बट 120 आन्सर नाही पाहून त्याचं 5 आन्सर आहे, कारण की आपल्याला n नाही काढायचं, आपल्याला n फॅक्टोरियल काढायचं आहे. यांचं 120 आन्सर आलंय. यू आर थिंकिंग इज व्हेरी इन रॉंग वे. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड n. सेम आहे ना, वरचा पण फाइंड nच आहे ना. कंटिन्यू करा. राइट इट डाउन. n फैक्टोरियल, n प्लस 1 फैक्टोरियल इज इक्वल टू 42 इंटू n मायनस 1 फॅक्टोरियल. हे पण क्वेश्चन खूप मस्त असतात. n प्लस 1 फॅक्टोरियल इज इक्वल टू 42 इंटू n मायनस 1 फॅक्टोरियल. बच्चों लक्षात घ्या. आता इथं आपल्याला कळतच नाही की नेमका छोटा कोण आहे मोठा कोण आहे. मला सांगा, n प्लस 1 आणि n मायनस 1 यांच्यामध्ये छोटा कोण आहे? यांच्यामध्ये सर्वात छोटा कोण आहे? n प्लस 1 छोटा आहे का n मायनस 1 छोटा आहे? नो वन. ठीक आहे, ज्यांना कळत नाही त्यांनी काय करायचं, एनच्या ठिकाणी काय करा, कोणती पण एक व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल रफ कॅल्क्युलेशन, एनच्या ठिकाणी n मायनस 1 छोटा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो ज्यांना कळत नाहीये त्यांनी काय करा, एनच्या ठिकाणी काय करा, कोणती पण एक व्हॅल्यू पुट करा, ज्याने कॅल्क्युलेशन सोपे होतील. आय पुट n इज इक्वल 10. सांगा n 10, एनच्या ठिकाणी मी 10 टाकला. सो 10 प्लस 1 विल बी 11 आणि 10 मायनस 1 विल बी 9. सो कोण छोटा झाला? हा n मायनस 1 छोटा झाला. म्हणजे याचा अर्थ काय की आता ह्या 11ला 9 पर्यंत घेऊन यायचंय आपल्याला. म्हणजेच n प्लस 1 ला n मायनस 1 पर्यंत घेऊन यायचंय, आणि त्यासाठी आपल्याला n फॅक्टोरियलचा आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके, त्यासाठी मी तुम्हाला रिमाइंड करून देतो बाळांनो. n फॅक्टोरियलचा फॉर्म्युला, आपला n फॅक्टोरियलचा फॉर्म्युला काय बाळांनो? n फॅक्टोरियल इज इक्वल टू n इंटू n मायनस 1 into n minus 2 into n minus 3 up to 3 into 2 into 1. 1 पर्यंत आपल्याला घेऊन जायचं की नाही? ओके, चला मी काय करतो आता, हे मल्टीप्लिकेशन आहे. सो इसको मैं लेके आता हूं इस तरह. देखो n फैक्टोरियल n प्लस 1 फैक्टोरियल इज डिवाइडेड बाय n माइनस 1 फैक्टोरियल इज इक्वल टू 42.
आता माझा मोठा कोणता आहे? n+1. आता n+1 ला मला n-1 पर्यंत घेऊन जायचे. लेट्स चेक हाऊ. पहा मी याला म्हणतो n+1 फॅक्टोरियल. तो माझा पहिला ऍज इट इज येईल, जसा n फॅक्टोरियलच्या केसमध्ये n ऍज इट इज आला. त्यानंतर n मधनं माझं -1 झालं की नाही, तसंच मला काय करावं लागेल बांधव, इथे पहा n+1 नंतर n+1 -1 करेक्ट आहे. आणि त्यानंतर n+1 -2 आणि ह्याला म्हणतो फॅक्टोरियल होल डिवाइड बाय काय केलं बांधव, फक्त मी पहा इथं हाच फॉर्म्युला इथे लावलेला आहे मी. फक्त n च्या ठिकाणी माझा n+1 पुट झालेला आहे आता. येस. आणि पहा आता काय करामत झाली आहे. n-1 factorial is equal to 42. Let's check. So this will be n+1 as it is into n into bracket +1 -1 will get cancel. Here there will be n और यहाँ पे आ जाएगा n-1 और यहाँ पे आ जाएगा फैक्टोरियल और यहाँ पे आ जाएगा बच्चों n-1 फैक्टोरियल. क्या मैं इन दोनों को कैंसिल कर सकता हूँ? हाँ मैं कर सकता हूँ. ओए होए किती बार बच्चों समजले? बाळांनो हे तुम्हाला समजलंय? मी तुम्हाला तेव्हा फर्स्टला सांगितलं होतं, जी आपली n फॅक्टोरियलची जी काही डेफिनेशन आहे ना, ती खूप महत्वाची. मी तुम्हाला तेव्हाच म्हणलं होतं ही डेफिनेशन आपण खूप वापरणार आहोत. हे जे होतं ना, फर्स्ट डेला सांगितलं होतं तुम्हाला मी, म्हणजे इव्हन डेफिनेशन झाल्यानंतर पण एकदा सांगितलं होतं. दोनच जणांना कळालं वाटतं, बाकीचे कुठे? अरे सॉल्व आपण नंतर करू, डोंट वरी. सॉल्व करायला मी तुम्हाला अजून शॉर्टकट देतो त्याच्यामध्ये, टेन्शन ना घेऊ. समजलं की सांगा. ओके चला मग आता उरलं काय पाहिजे. एक तर तुम्ही ह्याला बाय इक्वेशन सॉल्व करू शकता, लक्षात घ्या. तुम्ही याला बाय इक्वेशन सॉल्व करू शकता, किंवा आपल्याकडे अजून एक नवीन मेथड आहे बाय ऑब्झर्वेशन मेथड. पहा ती ऑब्झर्वेशन मी सांगतो. इक्वेशन मेथड तुम्हाला सगळ्यांना येईल. तुम्ही काय करता, या n ने आतमध्ये मल्टिप्लाय करता आणि ह्याला पण मल्टिप्लाय करता आणि 42 ला इकडे घेऊन येतात आणि त्यावर तुम्ही आन्सर काढता. पण ते आता जुना झाला, म्हणजे जुना नाही झाला, तोच परफेक्ट आहे. बट इथे पहा एक शॉर्टकट आहे आपल्याकडे. पहा n आणि n+1 म्हणजेच काय बांधतो, सपोज n ची व्हॅल्यू 10 असेल तर n+1 ची किती बांधतो, 11. बरोबर की नाही? तर मला काय सांगा, हे जे 42 ना, 42 हे 42 हे 42 ची मला अशी फोड सांगा, ह्या 42 ची मला अशी फोड सांगा की दोन नंबर हे कॉन्झिक्युटिव्ह असतील. 7 सक 42. येस. तुम्ही ह्याला सांगू का 6 × 7 म्हणजे पहा बरं 6 आणि ह्याला मी असं म्हणू का 6+1 आहे की नाही? हे पहिल्यांदा ऐकायला थोडं अवघड वाटत नाही तुम्हाला, बरं खूप इझी आहे. मी 42 ची अशी गुणाकारमध्ये फोड केली की दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर 6 आणि 7 कॉन्झिक्युटिव्ह आले. कारण की हे पहा n आणि n+1 कॉन्झिक्युटिव्ह आहेत ना. जर n ची व्हॅल्यू जर का मी 6 घेतली तर n+1 किती येणार आहे, 7 येणार आहे. कॉन्झिक्युटिव्ह आहेत की नाही? येस. सो मी म्हणतो देअरफॉर बाय ऑब्झर्वेशन n इज इक्वल टू 6. खतम. का अवघड आहे? हा n+1 इज इक्वल टू पण तुम्ही घ्या ना, मग n+1 इज इक्वल टू 7 घ्या तर n इज इक्वल टू 6 येणार आहे परत एकदा. कारण की या 1 ला इकडे जाऊन मायनस होणार आहे. तो काय कोणत्याही वे नाही करा, n ची व्हॅल्यू 6 येणार आहे. ज्यांनी इक्वेशन सॉल्व्ह केलं असेल त्याला ह्याला म्हणा ऑर किंवा अल्टरनेटिवली. देखो ये 2 लाइन में तो आंसर आ गया. काही अवघड आहे बाळा याच्यामध्ये. Any difficulty in this? I hope no. So let's stop here and we'll continue our session tomorrow.